भाद्रपद पौर्णिमेला अर्थात 7 सप्टेंबर 2025ला आहे खग्रास चंद्रग्रहण, जे संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण नक्की किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे, त्याचबरोबर चंद्रग्रहणाचे नियम कोणकोणते आहेत, चंद्रग्रहणात कोणत्या गोष्टी अवश्य कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये, या सगळ्याबद्दल आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फेसबुक पेजवरनं व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. मंडळी, मघाशी म्हटलं तसं 7 सप्टेंबर 2025ला चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण आहे खग्रास चंद्रग्रहण. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. आता हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला कधी सुरू होणार आहे, तर रात्री 9:57 खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री 1:27 खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे. खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाळ असणारे 3.5 तासांचा. म्हणजेच काय, तर चंद्रग्रहण 7 सप्टेंबरला रात्री 9:57 सुरू होईल आणि चंद्रग्रहणाची समाप्ती होईल मध्यरात्री 1:27. पण दुपारी 12:37 वेध सुरू होणार आहेत. त्यामुळे वेधादी नियम जे आहेत ते दुपारपासूनच पाळायला सुरुवात करायची आहे. मंडळी, यावेळेसच्या चंद्रग्रहणाचं वैशिष्ट्य हे आहे की ते भाद्रपद पौर्णिमेला आलेलं आहे. प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही, पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याच राशीत सध्या राहू सुद्धा आहे. समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य, केतू आणि बुध आहेत. त्यामुळे बुधादित्य राजयोगात 2025 मधलं हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं. खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडद सावलीत आल्यामुळे चंद्र खरं तर गडप व्हायला हवा, निदान काळा तरी दिसायला हवा, परंतु तसं होत नाही. पृथ्वीने सूर्यकिरण अडवले तरी पृथ्वी भोवतालच्या वातावरणात चिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतातच आणि त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो. मुख्यतः वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो. असं 19 मार्च 1848 रोजी झालेल्या चंद्रग्रहणात घडलं होतं. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 1 तास 42 मिनिटं असतो. स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त 3 तास 48 मिनिटं एवढा काळ जाऊ शकतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबांच्या पूर्व बाजूकडून होतो, अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो. लागोपाठच्या अमावस्येला सूर्यग्रहण होऊ शकतं, परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही. मंडळी, या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपली साधना उजळून घ्यावी. जे मंत्र तुम्हाला माहिती आहेत त्या मंत्रांचा जप अवश्य या चंद्रग्रहणाच्या काळात करावा. त्यामुळे मंत्रांमधील शक्ती जागृत होते. त्याचबरोबर स्तोत्रसुद्धा चंद्रग्रहणाच्या काळात वेगवेगळी म्हणावी. त्या स्तोत्रांमध्ये असणाऱ्या शक्तीचा लाभसुद्धा आपल्याला त्यामुळे होतो. ग्रहणाबद्दल कुठलीही अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये, परंतु ग्रहणामध्ये जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी, उपासना मात्र नक्की करावी. यंदाचं पौर्णिमेला असणारं हे खग्रास चंद्रग्रहण केवळ भारतात दिसणार नाही, तर संपूर्ण आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधूनही पाहता येणार आहे. खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही एक दुर्मिळ संधी आहे. यानंतरचं पुढचं चंद्रग्रहण थेट 3 मार्च 2026ला होणार आहे. त्यामुळे हे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरात असलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकलं जातं, त्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जातं. चंद्रग्रहणादरम्यान संयम राखून जप आणि ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्याचा लाभ होतो. ग्रहण काळात डोक्यावर तेल लावणे, भोजन करणे या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर चंद्रग्रहणादरम्यान कुठलंही नवीन काम सुरू करणं टाळावं, शुभ काम कुठलंही करू नये. मित्रांनो, चंद्रग्रहणासंदर्भात तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा.
म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.